काय पाहिलं पहा मागच्या पिरियडला आपण theory of heat exchange. Okay. So in nature, every body absorbs heat from the surrounding at all temperatures, and also it emits heat to the surrounding at temperature above absolute zero. At absolute zero, body cannot emit radiant heat. If temperature is greater than absolute zero, the body emits radiant heat to the surrounding. So radiant heat means heat energy in the form of electromagnetic waves. हे मागच्या पिरियडला आपण पाहिलं की हीट ट्रान्सफर 3 प्रकारचं असतंय: कंडक्शन, कॉन्व्हेक्शन, रेडिएशन. तर आपण हा जो टॉपिक पाहतोय, कन्सेप्ट पाहतोय, त्याच्यामध्ये radiant heat म्हणजे heat energy in the form of radiations or electromagnetic waves हा भाग आपण पाहतोय. तर radiant heat शब्द असा आला किंवा heat energy असा शब्द आला की समजून जायचं तुम्ही की heat energy ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात प्राप्त झालेली किंवा इमिट झालेली आहे. ओके. सो द theory developed by Prevost, according to him, all bodies in nature absorbs heat from the surrounding, and at the same time the body emits heat to the surrounding, but the temperature of the body must be greater than absolute zero. एकाच वेळेस एनर्जी सराउंडिंग कडून घेतली पण जात असते आणि बाहेर दिली पण जात असते रेडिएशनच्या स्वरूपामध्ये. दोन्ही प्रक्रिया सायमल्टेनियसली चालू असतात. पण ऍब्सॉर्प्शन रेट जास्त असेल, इमिशन रेट कमी असेल तर हीट गेन होणार. दॅट इज टेम्परेचर ऑफ द बॉडी इन्क्रीजेस. इफ इमिशन रेट इज ग्रेटर दॅन ऍब्सॉर्प्शन रेट, दॅट इज रॅडियंट हीट इमिटेड पर सेकंड, त्याला इमिशन रेट म्हणायचं. ऍब्सॉर्प्शन रेट कशाला म्हणायचं? रॅडियंट हीट ऍब्सॉर्ब पर सेकंड. रेट शब्द आला की डिवाइड बाय टाइम हा फॅक्टर असतो, लक्षात ठेवा. So if rate of emission is greater than rate of absorption, the temperature of the body decreases, and if rate of emission is less than rate of absorption or rate of absorption is greater than rate of emission of radiant heat, then the body gains the heat energy. बॉडीचं टेम्परेचर वाढत जाईल, कारण का जास्त प्रमाणात घेणार, ऍब्सॉर्ब करणार, कमी प्रमाणामध्ये उत्सर्जित करणार, इमिशन त्याला आपण म्हणतो. ओके. हा झाला मागचा भाग. Now on which factor the rate of emission or emission depends? ओके. एनर्जी बॉडीकडून जी बाहेर टाकली जाणार आहे हीट एनर्जी, रॅडियंट एनर्जी, ही 3, 4, 5 फॅक्टरवर अवलंबून असते. 1, it depends upon temperature of the absolute temperature of the body. जेवढं टेम्परेचर जास्त ना सराउंडिंग पेक्षा, तेवढं हीट एनर्जी जास्त प्रमाणात बाहेर फेकली जाणार, रेट ऑफ इमिशन जास्त असणार. सेकंड, इट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सरफेस and material of the body. Surface area also one of the factor, and the third factor, the time interval for which body emits radiation. जास्त वेळ म्हणजे वेळ वाढत गेला की इमिशन पण वाढत जाणार ना, जास्त जास्त एनर्जी किंवा एनर्जी सातत्यानं बाहेर टाकत राहणार, म्हणजे हळूहळू टेम्परेचर टाइम नुसार कमी होत जाणार जर इमिशन रेट जास्त असेल तर. ठीक आहे. तर हे अतिशय महत्वाचं आहे. हे सगळे पॉइंट्स आहेत ना की इमिशन रेट कशा कशावर अवलंबून असतो किंवा इमिशन कशा कशावर अवलंबून, हे 4-5 फॅक्टर आहेत. अजून एक फॅक्टर आहे तो म्हणजे वेव्हलेंथ. आता वेव्हलेंथ ही काय भानगड आहे? तर आपण आता काय पाहिलं किंवा काल काय पाहिलं की बॉडी जर हीट एनर्जी वेव्हच्या स्वरूपामध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपामध्ये इमिट करत असेल तर त्याला आपण रॅडियंट हीट असं म्हणतो. वी गेट एनर्जी, हीट एनर्जी फ्रॉम द सन इन द फॉर्म ऑफ रेडिएशन ओनली, नॉट बाय कंडक्शन
अँड नॉट बाय कॉन्व्हेक्शन. सूर्य आणि पृथ्वी याच्या दरम्यान कुठलाही मीडियम नाहीये, मटेरियल मीडियम, व्हॅक्यूम आहे. जी अर्थी आपल्यापर्यंत एनर्जी पोहोचते ती वेव्हच्या स्वरूपातच आहे. ठीक आहे. आणि वेव्ह म्हणलं की तुम्हाला माहिती आहे, वेव्ह म्हणजे काय, पाण्यावर जो तरंग दिसतो आपल्याला तो, नाही का, दोऱ्याचा एक टोक भिंतीला बांधला, आडवा दोरा धरला आणि दुसरं टोक हलवलं आपण खालीवर केलं तर दोरावर अशा वेव्ह तयार होतात पाण्याच्या लाटांसारख्या. तर तशा प्रकारच्या वेव्ज असतात, त्याला आपण म्हणतो वेव्ह मोशन असं देखील म्हणतो त्याला. तर वेव्ह म्हणलं की 11वी मध्ये शिकलो, एक वेव्ह आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह घेतली तर एक कॉन्व्हेक्स पार्ट असतो आणि एक कॉन्केव्ह पार्ट असतो. मग कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह पार्ट मिळून एक वेव्ह तयार होते. कॉन्व्हेक्स पार्टला आपण क्रेस्ट म्हणतो, कॉन्केव्ह पार्टला ट्रफ म्हणतो. त्या दोन्हीची मिळून एक वेव्ह तयार होते. आणि त्या वेव्हची जी लांबी आहे, किती अंतरापर्यंत पसरली वेव्ह, त्याला वेव्हलेंथ आपण लॅम्बडा म्हणतो. तर थेअरी काय सांगते माहिती आहे का, याच्यामध्ये रेडिएशन रेट जो आहे किंवा इमिशन आहे रेडिएंट हीटचं, हे वेव्हलेंथवर पण अवलंबून आहे. ते पुढे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोतच. आता सुरुवातीला हे पाहूया, एक क्वांटिटी ज्याचे डेफिनेशन आपल्याला बघायचे आहे. तर आपण आता जाऊया पुढच्या आर्टिकल कडे. We want to define one important quantity related with radiation, and the name of quantity is emissive power. It is also called as radiant power. लक्ष द्या बरं का काळजीपूर्वक. What is emissive power or what is radiant power? Okay, we know that every body emits radiant heat to the surrounding. Okay. Now, how we can define emissive power? At given temperature, it is defined as radiant heat emitted by the body per unit area per unit time. Radiant heat emitted by the body per unit area per unit time म्हणजे प्रति सेकंदाला बॉडीच्या युनिट एरियाकडून जेवढी रॅडियंट हीट इमिट होईल दिलेल्या टेम्परेचरला, त्याला इमिसिव्ह पॉवर किंवा रॅडियंट पॉवर, कॅपिटल आर असं सिम्बॉल आहे त्याचं. Radiant heat emitted per unit area per unit time at given temperature is called as emissive power of the body at that temperature. बघा, वेगळ्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगितलं. Radiant heat emitted per unit area per unit time at given temperature is called as emissive power of that body at that temperature. याचा अर्थ टेम्परेचर बदललं की इमिसिव्ह पॉवर बदलणार आहे, ते पुढे येणारच आहे. ओके. आता त्याचा फॉर्म्युला कसा डेराईव्ह करायचा बघा. तुम्हाला डेफिनेशन जर कळाले असेल तर फॉर्म्युला तयार करणं फार सोपं आहे. पर युनिट एरिया पर युनिट टाइम म्हणलं की एरिया आणि टाइम हे फॅक्टर छेदस्थानी येणार. आणि रॅडियंट हीट आपण क्यू न दर्शवले समजा. बघा इकडे लक्ष द्या. सपोज दॅट क्यू बी द रॅडियंट हीट इमिटेड इन टाइम इंटरवल टी by the body of surface area A. Then how to find emissive power or radiant power? R is equal to Q upon AT. लक्ष द्या, हा अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे. पुढे 2-3 आर्टिकल मध्ये तो येतो. रॅडियंट हीट, इट्स इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी, R is equal to Q upon फार उशीर करतायत जॉईन व्हायला. करपे, जाधव. So R is the emissive power or radiant power, Q upon AT. लक्ष द्या, फॉर्म्युला महत्वाचा आहे. Q म्हणजे काय, त्या बॉडीनं टी एवढ्या टाइम मध्ये इमिट केलेली हीट एनर्जी म्हणजे रॅडियंट हीट एनर्जी बरं का. आणि सरफेस एरिया किती त्या बॉडीचा ए आहे समजा. तर इमिसिव्ह पॉवर कडे तर दिलेल्या रॅडियंट हीटला एरिया आणि टाइम न भागायचं आहे. तर फॉर्म्युला काय मिळेल, आर इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. पुन्हा बघा, आर इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. लक्षात ठेवा फॉर्म्युला, आर इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. क्यू रॅडियंट हीट इमिटेड, ए
surface area of the body, t time interval in which heat energy is emitted. किती वेळासाठी हीट एनर्जी इमिट केली तो टाइम घड्याळाला मोजलेला. ठीक आहे, कारण पर युनिट एक एरिया पर युनिट टाइम काढायचं म्हणजे एरिया आणि टाइम माहित पाहिजे. मग आता जर हे फॉर्म्युला तुमचा पाठ झाला असेल तर आता न्यूमरेटरला काय पहा, हीट एनर्जी, एनर्जी आहे, ए एरिया आहे, टी टाइम आहे, तर याच्यावर युनिट तयार करता येईल ना आपल्याला या क्वांटिटीचा. कुठलं एमिसिव्ह पॉवरचं काय होईल, कोण सांगताय? प्रणव आहे का? धुमाळ? जेवढं शक्य असेल तेवढं सांगा, चुकेल तिथं मी सांगतो किंवा दुसरं कोणीतरी सुचवेल. हा सांग. एनर्जीचं एसआय युनिट काय आहे? हे एनर्जी, क्यू म्हणजे हीट एनर्जी आहे, माहिती आहे का एसआय युनिट? एरियाचं माहिती आहे का एसआय युनिट? टाइमचं माहिती आहे का? 3 युनिट माहित पाहिजे तर आरचं युनिट, इमिसिव्ह पॉवर किंवा रॅडियंट पॉवरचं युनिट काढता येईल. प्रणव स्पीकर का माईक का बंद केलाय? जूल. कशाच युनिट आहे? जूल कशाचं युनिट आहे? सांग वर्षा. एनर्जी. एनर्जीचा, हीट एनर्जी. एरियाचं युनिट काय आहे? एसआय युनिटचा म्हणतोय आपण. सानिका अरे एरियाचं एसआय युनिट माहित नाही? मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर. आणि टाइमचं एसआय युनिट? सेकंड. ओके, मग सांगा बरं या इमिसिव्ह पॉवर या क्वांटिटीचं युनिट काय होईल? श्रद्धा. जूल. हा सांग. हिंगे तेजस सांग. जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद. तसं नाही व्हायचं, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद. टाइम हा छेदस्थानी आहे ना जूलच्या, प्रत्येक वेळेस पर हा शब्द लावायचा. बघा इकडे लक्ष द्या, युनिट तर पाठ करायचंच आहे तुम्हाला. दुसरी गोष्ट अशी की डेफिनेशन पाठ करायचे, तर डेफिनेशन फॉर्म्युला तयार करता येत आहे. फॉर्म्युला पाठ करा. आर इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. क्यू म्हणजे रॅडियंट हीट इमिटेड, ए एरिया, टी टाइम, मग रॅडियंट हीट इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद. आता दुसरी गोष्ट अशी की जूल अपॉन सेकंद म्हणजे जूल पर सेकंद, याला वॅट म्हणतात. ठीक आहे, मग जूल अपॉन सेकंद बद्दल वॅट लिहिलं तर मीटर स्क्वेअर छेदस्थानी राहणार. मग दुसरं एक युनिट तयार होईल इमिसिव्ह पॉवर किंवा रॅडियंट पॉवरचं, वॅट पर मीटर स्क्वेअर. तर असं या क्वांटिटीला 2 युनिट आपण लिहू शकतो, दोन्ही पण एसआय युनिट आहेत. आता थोडासा अवघड प्रश्न मी विचारणार आहे तुम्हाला, कोणाला येतंय का बघा आन्सर. आपल्याला या क्वांटिटी जसं आपण फॉर्म्युला लिहिला डेफिनेशन वरून, त्याचं युनिट शोधून काढलं, 2 प्रकारे व्यक्त केलं, तर याचे डायमेन्शन्स काढायचे असतील कोणाचे, या क्वांटिटीचे, तर आपल्याला काय माहित पाहिजे, या तिन्ही क्वांटिटीचे डायमेन्शन्स माहित पाहिजे. कोणाचे? एनर्जीचे डायमेन्शन्स, एरियाचे डायमेन्शन्स आणि टाइमचे डायमेन्शन्स. हातवर करा बरं कोणाला सांगता येत असेल तर. रेज युअर हँड. एनीवन?
या तिन्ही पैकी कुठल्या क्वांटिटी डायमेन्शन तुम्हाला येत नाहीत? एनर्जीचे डायमेन्शन्स, एरियाचे डायमेन्शन्स आणि टाइमचे डायमेन्शन्स. सांग साक्षी बनसोडे. बोला. M0 L2 T minus 2 कशाचे डायमेन्शन सांगितले? एनर्जी. काय? एनर्जी. हा, डायमेन्शन सांग. M0 L2 T minus 2 करेक्शन करतो फक्त. M1 L2 T minus 2 लक्षात ठेवा. वर्क आणि एनर्जी डायमेन्शन सेम असतात. वर्कचे डायमेन्शन म्हणजे फोर्सचे डायमेन्शन टू डिस्टन्सचे डायमेन्शन. फोर्सचे डायमेन्शन्स काय असतात? M1 L1 T minus 2 इंटू डिस्टन्स L1. तर L1 डबल झाला. तर वर्कची डायमेन्शन्स म्हणजेच एनर्जी डायमेन्शन्स काय होतील? M1 L2 T minus 2. लक्षात ठेवा, पूर्ण लक्ष असलं पाहिजे सगळ्यांचं. एरिया मीटर स्क्वेअर आहे युनिट त्याचं, म्हणजे मीटर म्हणजे लेंथ झालं L2. टी टाइम T1. तर न्यूमरेटर डायमेन्शन्स काय झाली बघा अंशस्थानी M1 L2 T minus 2. डिनॉमिनेटरला L2 T minus 1. वर पण L2 आहे, खालती पण L2 आहे. L2 ला L2 कॅन्सल होईल म्हणजे L0 झाला. T-2 आहे वर, खाली आहे T-1. तो 1 गेला की -1 ऍड होईल त्याच्यामध्ये. T-3 होईल आणि M1 ॲज इट इज. डायमेन्शन प्रत्येक क्वांटिटी पार्ट करू शकत नाही आपण. बेसिक काही क्वांटिटी मी तुम्हाला 11व्या मध्ये सांगितलं होतं पहा. लेंथ, टाइम, ऍक्सेलरेशन, फोर्स, वर्क, ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी याची डायमेन्शन्स पार्ट करा. अगदी एनर्जीची सुद्धा. तर पुढचे सगळे डायमेन्शन्स आपल्याला मिळवता येतात. कुठले कुठले सांगितले पहा बघा, पुन्हा एकदा सांगतो. लेंथ, मास, टाइम हे तर झालंच. एरिया, व्हॉल्यूम, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, फोर्स आणि वर्क एवढे 7-8 क्वांटिटी डायमेन्शन्स पार्ट करा. आज बघा, उद्या विचारेन मी तुम्हाला हे सगळ्याचे डायमेन्शन्स. तर आपण इथपर्यंत आलो होतो. डायमेन्शन्स ऑफ इमिसिव्ह पॉवर or it is also called as radiant power. It is equal to M1 L0 T minus 3. These are dimensions of emissive power. Okay. इमिसिव्ह पॉवरचे डेफिनेशन पाहिले आपण, डायमेन्शन्स पाहिले, युनिट पाहिलं, फॉर्म्युला पाहिला. फॉर्म्युला आता तुमच्या स्क्रीनवर नाहीये, पुन्हा एकदा सांगतो. R is equal to Q upon A into T. R is equal to radiant heat emitted per unit area per unit time. आता इमिसिव्ह पॉवर आहे ना, ही सगळ्यांची सारखी नाही. बॉडीनुसार बदलेल, टेम्परेचरनुसार बदलेल, बॉडीच्या सरफेसच्या नेचरनुसार बदलेल. इमिसिव्ह पॉवर ही वेगवेगळ्या बॉडीसाठी वेगवेगळी असेल. तर सगळ्यात चांगली इमिसिव्ह पॉवर कोणाची माहिती आहे का? तर ज्या बॉडी जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब करू शकते त्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर सगळ्यात चांगली असते. अशी कुठली बॉडी आहे? बॉडी विच ऍब्सॉर्ब मॅक्झिमम एनर्जी, रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट. कोणती बॉडी आहे अशी की मॅक्झिमम एनर्जी ऍब्सॉर्ब करेल? सांगा. ब्लॅक बॉडी. परफेक्ट ब्लॅक बॉडी. कुठली? परफेक्ट ब्लॅक बॉडी. मग आपण समजा 2 बॉडी घेतल्या. फॉर एक्झाम्पल आता ही ब्लॅक बॉडी आहे आणि ही ऑर्डिनरी बॉडी आहे. दोघांचं टेम्परेचर, रूम टेम्परेचर साधारण
30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल. ओके, तर असं दिसेल तुम्हाला की ह्याची इमिसिव्ह पॉवर आणि ह्याची वेगळी आहे. आता कोणाची चांगली आहे तर ह्या ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर चांगली असणार आहे, कारण जो चांगलं ऍब्सॉर्प्शन करू शकतो तो चांगलं इमिट करू शकतो. सो एक विधान करेन मी, गुड ऍब्सॉर्बर इज गुड इमिटर. गुड ऍब्सॉर्बर इज गुड इमिटर. तर हा गुड इमिटर आहे, हा थोडा त्याच्या मानानं पुअर इमिटर आहे. ओके, याला म्हणूया आपण ऑर्डिनरी बॉडी, याला म्हणूया ब्लॅक बॉडी, परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणूया थोड्या वेळासाठी. तर मग इमिसिव्ह पॉवर आहे ना, तुलनात्मक काढायची आहे. तर तुलना कोणाशी करायची, तर जेव्हा सगळ्यात जो चांगला आहे त्याच्याशी तुलना करायची असते. मग इमिसिव्ह पॉवर सगळ्यात कोणाची चांगली, तर ब्लॅक बॉडीची किंवा परफेक्ट ब्लॅक बॉडीची. तर कुठल्याही दुसऱ्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर कोणाशी तुलना करायची, इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. तर मग या ठिकाणी रेशो दिलाय बघा, आर इमिसिव्ह पॉवर ऑफ गिव्हन बॉडी आणि आरबी इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर काय दिसून येतं माहिती आहे का, की दिलेल्या टेम्परेचरला बघा, पुन्हा दिलेल्या टेम्परेचरला इमिसिव्ह पॉवर कॉन्स्टंट असते, दिलेल्या बॉडीला कॉन्स्टंट असते. पण बॉडी बदलली किंवा टेम्परेचर बदललं की इमिसिव्ह पॉवर बदलते. आता समजा टेम्परेचर कॉन्स्टंट आणि दोन बॉडी घेतलेत आपण, ऑर्डिनरी बॉडी आणि परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर परफेक्ट ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर जास्त असणार आहे, ऑर्डिनरी बॉडीची त्या टेम्परेचरला कमी असणार आहे. त्या दोघांचा जो रेशो आहे ना, याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ इमिशन. दुसरं नाव आहे एमिसिव्हिटी. आपल्याला ही क्वांटिटी पाहिजे आता. आणि प्रत्येक बॉडीसाठी हा एक कॉन्स्टंट असतो, कोएफिशियंट ऑफ इमिशन और एमिसिव्हिटी. ही नवीन एक डेफिनेशन पाहतोय आपण. हा रेशो आहे, लक्षात घ्या, भागाकार आहे, सिमिलर क्वांटिटीचा आहे. वर पण इमिसिव्ह पॉवर आहे डिवायडेड बाय इमिसिव्ह पॉवर आहे. जेव्हा सिमिलर क्वांटिटीचा रेशो असतो ना, तेव्हा त्याला युनिट नसतं. म्हणजे कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी या क्वांटिटीला युनिट असणार नाही. डेफिनेशन कडे जाऊया आता. कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी ऑफ ए सरफेस किंवा ऑफ ए बॉडी इज डिफाइंड ॲज द रेशो म्हणजे भागाकार, इमिसिव्ह पॉवर ऑफ द सरफेस ॲट गिव्हन टेम्परेचर. समजा हा सरफेस आहे आणि टेम्परेचर दिलंय कुठे, समजा 30 डिग्री सेल्सिअस. तर ह्याची इमिसिव्ह पॉवर काहीतरी असणार आहे फिक्स, कारण बॉडी फिक्स आहे, टेम्परेचर फिक्स आहे. एक मिनिट. जसं टॉपिक अवघड आहे तसं इंटरेस्टिंग पण आहे. तुम्ही वाचत जसं जाल पुन्हा पुन्हा तसं तुम्हाला ते समजत जाईल. काही भाग किचकट पण आहे थोडा. जे मित्र तुमचे अजूनही जॉईन होत नाही त्यांना सांगा की तुमची प्रेझेंटी ॲब्सेंटी लागते, रोज प्रेझेंटी मांडली जाते, लक्षात ठेवा. आणि सगळ्या विषयांचं चालू आहे रेकॉर्ड. तुम्ही आपल्या ज्युनियर कॉलेजचा एक शिक्षकांचा ग्रुप आहे, त्याच्यावर सगळ्यांची प्रेझेंटी रोज प्राचार्यापर्यंत ऑफिसकडे जाते, हे तुम्हाला माहित असावं. जे नाही त्यांच्या. आणि मध्येच एक लक्षात सूचना आली ती सांगतो की 12वीचे जे आता पासआउट तुमचे दादा लोक पासआउट झाले, दीदी लोक म्हणजे 12वीचे विद्यार्थी, त्यांचं मार्कशीट आणि दाखले
लिव्हिंग सर्टिफिकेट सोमवार पासून, आज कोण वार आहे, शनिवार, सोमवार पासून मिळणार आहे. ऑफिशियली सूचना त्यांच्या ग्रुपवर जाईल वर्ग शिक्षकांच्याकडून. तर सोमवार पासून मिळेल. फक्त जाताना कॉलेजच्या गेटमध्ये ज्याचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे, मार्कशीट किंवा दाखला, त्यानंच आज जायचं आहे. आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून त्यांचे जे वर्ग आहेत ना नवीन बिल्डिंग मध्ये, तर प्रत्येक फ्लोअरला एक एक वर्ग असणार आहे. तिथं त्यांचे वर्ग शिक्षक आणि त्यांच्या मदतीला काही शिक्षक असणार आहेत. तर सांगा तुमच्या मित्रांना सोमवार पासून मिळतील म्हणून. आज कॉलेजच्या ताब्यात मिळणार होते. ओके, सांगा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना. काय पाहत होतो आपण? द क्वांटिटी कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ इमिशन or emissivity of the surface defined as the ratio of emissive power of the surface at given temperature to the emissive power of perfectly black body at the same temperature. कारण टेम्परेचर उल्लेख करायला पाहिजे का? इमिसिव्ह पॉवर किंवा रॅडियंट पॉवर ही टेम्परेचर डिपेंडंट आहे. त्यामुळे तुम्हाला टेम्परेचर कुठलं तरी घ्यावं लागेल फिक्स. त्याला दोन्ही इमिसिव्ह पॉवरचा रेशो, कोणाची? त्या सरफेस इमिसिव्ह पॉवर त्याच टेम्परेचरला आणि परफेक्ट ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर त्याच टेम्परेचरला. आणि म्हणून आपल्याला फॉर्म्युला मिळेल कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी इज इक्वल टू R अपॉन RB. इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी ॲट गिवन टेम्परेचर टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर. ब्लॅक बॉडी म्हणजे परफेक्ट ब्लॅक बॉडी असा म्हणायचा उद्देश आहे, लक्षात ठेवा. आता मला सांगा, आपण समजा दोन्ही बॉडी ह्या ब्लॅक बॉडीज घेतल्या, तर मग पहिली ब्लॅक बॉडी आहे, दुसरी पण ब्लॅक बॉडी, परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर मग ब्लॅक बॉडीची कोएफिशियंट ऑफ इमिशन किती असेल? समजा ही ब्लॅक बॉडी आहे आणि ही पण ब्लॅक बॉडी आहे. मला ह्याचा कोएफिशियंट ऑफ इमिशन काढायचा आहे. तर मी काय करणार, ह्याचा एमिसिव्ह पॉवरला ह्याच्या एमिसिव्ह पॉवरनं भागणार. आता दोन्ही ब्लॅक बॉडी आहे, सेम टेम्परेचर आहे, दोघांची एमिसिव्ह पॉवर सेम असणार. त्यामुळे इथं काय होईल सांगा बरं, की अंशस्थानी पण EB येईल, RB येईल, छेदस्थानी पण RB येईल. RB अपॉन RB काय येणार? 1 येणार. तर लक्षात काय आलं? फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी E इज इक्वल टू 1. अजून एक कुठला कोएफिशियंट 1 असतो सांगा बरं ब्लॅक बॉडीचा, परफेक्ट ब्लॅक बॉडीचा? कोणता तरी एक कोएफिशियंट आहे ना, तो ब्लॅक बॉडीचा 1 असतो. सांगा, कोणी तयारी केली असेल तर, कोणी वाचला असेल मागचा भाग. कोएफिशियंट ऑफ Eight. ट्रान्समिशन. हा पुन्हा कोएफिशियंट ऑफ Absorption. ऑफ ट्रान्समिशन. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन हा 1 असतो. कुणाचा? ब्लॅक बॉडीचा. आणि सगळ्यात जास्त किंमत बरं का, ए ची सगळ्यात जास्त किंमत ब्लॅक बॉडीची असेल, म्हणजे स्मॉल ए बरं का, आणि तो 1 असतो. आणि बाकीचे दोन कोएफिशियंट आहेत, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, हे राहिलेले दोन कोएफिशियंट ब्लॅक बॉडीसाठी 0 असतात. आणि तिन्ही कोएफिशियंटचे ऍडिशन 1 असते. ठीक आहे. तर परफेक्ट ब्लॅक बॉडीचा दोन कोएफिशियंटची व्हॅल्यू सेम आणि 1 असते. ठीक आहे. किती? फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी कोएफिशियंट ऑफ इमिशन, that is emissivity, is equal to 1. and for perfect reflector कशाला म्हणायचं, की अशी बॉडी समजा ही परफेक्ट रिफ्लेक्टर, ह्याच्यापर्यंत हीट एनर्जी आली किती 100 जूल, तर ती सगळे माघारी जर टाकत असेल, ऍब्सॉर्ब पण होणार नाही, ट्रान्समिशन पण होणार नाही. मग ऍब्सॉर्प्शन बिलकुल झालं नाही तर काय होणार सांगा बरं?
कोएफिशियंट ऍब्सॉर्प्शन 0 असणार, ट्रान्समिशन झालं नाही, कोएफिशियंट ट्रान्समिशन 0 असणार, रिफ्लेक्शनचा कोएफिशियंट 1 असेल त्याला. पण बॉडी ऍब्सॉर्ब करत नाही म्हणजे इमिट करायचा प्रश्न येत नाही एनर्जी. म्हणजे कोएफिशियंट ऑफ इमिशन हा परफेक्ट रिफ्लेक्टरचा 0 असतो. ओके, so for perfect reflector coefficient of emission, that is emissivity, is 0, and for perfect black body E is equal to 1, small e. बरं का. आता मग ह्या दोघांच्या शिवाय ज्या इतर बॉडी आहेत त्यांना आपण ऑर्डिनरी बॉडी म्हणूया. फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, की हा सॉरी समजा ही बॉटल आहे पाण्याची, किंवा अजून माझा चष्मा आहे, टोपी आहे, ह्या सगळ्यांना आपण ऑर्डिनरी बॉडी म्हणूया. ह्या ऑर्डिनरी बॉडीचं वैशिष्ट्य काय, तर ह्या दोघांच्या मध्ये त्याचा कोएफिशियंट असतो इन बिटवीन 0 अँड 1. फॉर एनी ऑर्डिनरी बॉडी द कोएफिशियंट ऑफ इमिशन लाइज बिटवीन 0 अँड 1. ओके, डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ द सरफेस. ऑर्डिनरी बॉडी बघा, अजून एक फॅक्टर आहे ज्याच्यावर ई अवलंबून असतो, तो पुढे येईलच. ओके, आता पर्टिक्युलर एका बॉडीचं इथं कोएफिशियंट ऑफ इमिशन दिलेलं आहे. किती दिलाय पहा, 0.3. बघा 0 आणि 1 च्या मध्ये का नाही. कोएफिशियंट ऑफ इमिशन फॉर कॉपर लाइज बिटवीन, सॉरी, इट इज एक्झॅक्टली इक्वल टू 0.3. आता हे जे सांगतोय ना मी कन्सेप्ट, हे MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतात. म्हणजे परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणलं तर ई ची व्हॅल्यू किती, ए ची व्हॅल्यू किती, असं विचारलं जाऊ शकतं. ओके, आता अजून काय दिले बघा, महत्वाची वाक्य आहेत हे. इमिसिव्हिटी, दॅट इज कोएफिशियंट ऑफ इमिशन, ऑल्सो डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सरफेस. बघा इथं लिहिलंय नेचर ऑफ सरफेस. दॅट इज इफ सरफेस इज रफ. आता रफ आणि स्मूथ याच्यात काय फरक आहे. रफ म्हणजे काय, ज्याच्यावर खास खळगे आहेत त्याला आपण रफ सरफेस म्हणतो, आणि एकदम स्मूथ आहे म्हणजे काचे सारखा सरफेस, त्याला आपण स्मूथ सरफेस म्हणतो. तर काय दिसून येतं की रफ सरफेसचा ई हा लार्ज असतो आणि स्मूथ सरफेसचा कमी असतो. सो इमिसिव्हिटी इज लार्जर फॉर रफ सरफेस अँड स्मॉलर फॉर स्मूथ अँड पॉलिश्ड सरफेस. हायली पॉलिश्डला 0च असतो तो, हायली पॉलिश सरफेसला. अजून एक फॅक्टर आहे ज्याच्यावर इमिसिव्हिटी अवलंबून आहे. 2 फॅक्टर आहेत. सो इमिसिव्हिटी also depends upon temperature and wavelength of the radiation to some extent. काही प्रमाणामध्ये इमिसिव्हिटी ही